नमस्कार गाईज. सो आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे की केसांची काळजी कशी घ्यावी, कोणत्या प्रकारानुसार टिप्स आणि कोणते प्रोडक्ट्स वापरायचे, कोणते नाही, कसे वापरायचे, प्रत्येक गोष्टीवर मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते. तर सबस्क्राईब माय चॅनल आणि प्लीज हिट द बेल आयकन की जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल आणि तो तुम्हाला लवकरच तुमच्या नोटिफिकेशनद्वारे समजेल. प्लीज डू सबस्क्राईब. विषयाला जास्त न खेचता आपण लगेचच मुद्द्यावर जाऊ. तर मुद्दा असा आहे की पहिले तुम्हाला तुमच्या केसाचा टाईप समजून घ्यायचा आहे. केसाचा टाईपनुसार तुमच्या केसाची केअर ही पूर्णपणे बदलत असते. जसं की आपल्याला वेल नोन असे 2 टाईप हे केसांचे माहीतच आहेत. त्याच्यामधला नंबर 1 आहे की एक म्हणजे कुरळे केस, दुसरे म्हणजे अगदी टोकासारखे सुईसारखे सरळ लांब सडक केस, आणि तिसरं आपल्याला माहीतच नाही. तिसरं आपण म्हणतो की फ्रिझी हेअर्स. जे फ्रिझी हेअर्स असतात ते कुरळ्या केसांमध्ये मुडतात, त्यांना वेव्ही हेअर असं म्हणतात. तुम्ही बघू शकता जो माझा केसांचा टाईप आहे तो थोडासा असा व्हॉल्यूम क्रिएट करणारा, पण नॉट दॅट टाईप ऑफ कर्ली, तर तो आहे वेव्ही. तर नेहमी लक्षात आपल्या केसांचा टाईप घ्यायचा आहे. ओके, सो आपलं केसांचा टाईप फाइंड कसा करायचा आहे, तर केस जर तुमचे सरळ असतील तर स्ट्रेट, कर्ली असतील तर कर्ली ऑब्विसली, पण जर तुमच्या केसांची वेव पडते, नॉट दॅट मच ऑफ स्ट्रेट, तर ते केस असतात वेव्ही. जे फ्रिझी असतात ते सरळ तर वाटतात पण ते सरळ नसतात, तर त्यांची केअर वेगळी असते. आणि कर्ली केसांची केअर वेगळी असते आणि स्ट्रेट केसांची केअर वेगळी असते. अरे बापरे बापरे, डोंट वरी, मी तुम्हाला एकदम सिम्पल स्टेप्स सांगून तुमच्या 3ही प्रकारच्या केसांचं कसं रक्षण करायचं, त्याचं कशी काळजी घ्यायची, हे सगळं याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि शेवटला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शेवटला मी तुमच्यासाठी खूप छान 3 टिप्स शेअर करणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल टॉक अबाउट स्ट्रेट हेअर. सो ते खूपच ब्लेस्ड असतात, मी असं म्हणेल की त्यांचे एकदम छान सुईसारखे सरळ केस असूनही त्यांचे केस दाट असतात. स्ट्रेट हेअरचा प्रॉब्लेमबद्दल जर बोलायचं झालं तर स्ट्रेट हेअरमध्ये प्रॉब्लेम असा असतो की त्यांना व्हॉल्यूम फारसा मिळत नाही. पण काही लोकांचे केस हे दाट असल्यामुळे स्ट्रेट असूनही त्यांना छान असा व्हॉल्यूम आलेला असतो. ते केस, त्या केसावले लोक फार ब्लेस्ड असतात. त्यांची काळजी घेण्याचं एकदम सिम्पल रूटीन आहे की एक दिवसाआधी, म्हणजे रात्री जर तुम्ही मस्त ऑइलिंग चंपी करून झोपलात, नंबर 1मध्ये चंपी करून झोपलात, नंबर 2मध्ये तुम्ही सकाळी उठून त्याला चांगली मसाज केली. मसाज तुम्ही स्वतःच्या अशा बोटांनी सुद्धा करू शकतात, किंवा माझ्याकडे हे मी फ्लिपकार्टवरून घेतलं होतं, हे मसाजर आहे. हे स्कॅल्प मसाजर याला म्हणतात. ह्याच्याने खूप छान एकदम टोकापर्यंत जाते. आपले नखं वगैरे असतात, आपण नेल एक्सटेन्शन वगैरे करतो, काही नेल पेंट वगैरे लावतो, तर ते नको व्हायला म्हणून ह्याचे खूपच छान ब्रिसल्स एकदम नाजूक आणि असे सिलिकॉनचे बेस्ट असतात. तर ते खूपच छान पडतात आपल्या स्कॅल्पवर, आणि खूप छान हलक्या पद्धतीने दाब देऊन आपण आपल्या हेअरची मसाज करू शकतो. मसाज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल टाईप ऑफ हेअर. आणि मसाज केल्यानंतर तुम्ही मस्त एक छान बाथ घेऊ शकता. बाथ झाल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे, छान बाथ झाल्यानंतर तुम्ही बाहेर यायचं आहे. बाथ करताना मेक शुअर दॅट की तुमचं पाणी हे जास्त गरम नसावं. केसावर घेण्याचं पाणी हे नेहमी कोमट असावं. आणि एकदा कोमट पाण्याने तुमचं डोकं धुवून झालं तर नंतर तुम्ही त्यावर थंड पाणी ओतावं. आता नंबर 3 महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपले जे आपण जे पाणी वापरतो ते पाणी नेहमी कोमट असावं. केसांवरती फार गरम असं पाणी घेऊ नये, आणि फारही थंड पाण्यानेही केस धुवू नये, कारण त्याने जे पोर्स असतात ते ओपन होत नाही, आणि जशी क्लिनिंग आपल्याला आपल्या स्कॅल्पची करायची आहे तशी होत नाही. सो आपल्याला काय करायचं आहे की कोमट पाण्याने आपले केस अगदी हलगत हाताने किंवा या ब्रशचाही उपयोग तुम्ही करू शकतात. या ब्रशने तुम्ही ते मस्त स्कॅल्पवर मसाज करून, फेस करून आपला स्कॅल्प धुवू शकतात.
आणि त्यानंतर शेवटला बाहेर येताना पहिले एक जार ऑफ थंड पाणी स्कॅल्पवर टाकायचं, की जे पोर्स ओपन झाले ते हलक्या प्रमाणात क्लोज होऊन जावे. थोडंसं त्याचं जे आपण म्हणतो तोंड थोडंसं मोठं झालं आहे ते थोडंसं असं सुडकून जावं किंवा कमी होऊन जावं. ते खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये मग परत धूळ घाण जाऊन बसणार नाही. अजून नंबर 4 अशी गोष्ट आहे की तुम्ही कधीही शॅम्पू हा तुमच्या कानाच्या खाली लावायचा नाही. तुम्हाला शॅम्पू हा फक्त स्कॅल्पवर लावायचा आहे. अनेक लोक असं म्हणतात की मी छान तेल लावलं होतं तर ते तेल इथे सगळीकडे आलंय ते निघत नाही. नो, ते निघतं. तुम्ही मस्त असा शॅम्पू इथे लावल्यानंतर फेस झाल्यानंतर जेव्हा तुम्ही धुतात तेव्हा ते धुताना जो फेस येतो तो इथे तुम्ही थोडाफार रब केला तर चालेल, पण इथे शॅम्पू लावायचा नाही. त्याने केसातलं नॅचरल ऑइल निघून जाऊन तुमचे केस एकदम रट आणि झाडूसारखे दिसायला लागतात, फ्रिझी दिसायला लागतात, ड्राय दिसायला लागतात. सो डोंट डू दॅट मिस्टेक. ओके. आणि नंबर 5मध्ये तुम्ही शावर घेऊन बाहेर आल्यानंतर तुम्हाला केस असे खसखस कोरडे करायचे नाही. दररोज हीट टूल वापरायचे नाही. हां, तुम्ही जर ड्रायर वगैरे वापरत असाल, तुम्हाला ऑफिस वगैरे असेल, कुठे जायला लेट झालं असेल, तेव्हा तुम्ही ड्रायर वापरलं, थोडंसं लो हीटवर वापरलं तर नक्कीच काही प्रॉब्लेम नाही. पण शक्यतो जर तुम्ही ड्रायर वापरत असाल तर तुम्ही ड्रायर हे नो हीटवर वापरा. नो हीट. सो तुमच्या केसांना डॅमेजही होणार नाही आणि स्कॅल्प वी ऑल नो की जेव्हा आपले केस ओले असतात तेव्हा ते फार वीक असतात आणि वीक केस फार लवकर तुटतात. सो जास्त वेळ केस ओलेही राहू नसतात द्यायचे, तर त्यामुळे आपण ड्रायर वापरलं तर चालेल, पण नो हीटवरचं ड्रायर, म्हणजे जी सर्वात लो त्याचं बटन असतं त्यावर टॅप करून तुम्हाला ते ड्रायर वापरायचं आहे. आणि नाहीतरी की स्कॅल्प जर जास्त वेळ ओलं राहिलं, जसं आपण हात जास्त वेळ ओले राहिले तर आपल्या हाताला असे खवले पडतात, तर तसं आपल्या स्कॅल्पलाही नुकसान होऊ शकतं. म्हणून स्कॅल्पही जास्त वेळ ओलं असायला नको. सो तुम्ही ड्रायर वापरूच शकतात. ओले केस सोडण्यापेक्षा कितीक वेळ एअर ड्राय होण्यापेक्षा जर तुम्ही एअर ड्राय विथ नो हीट वापरलं तर ते नक्कीच फायद्याचं असतं. सो ते झाल्यानंतर नंबर 6, टॅप करून तुमचे केस वाळवल्यानंतर नंबर 6 गोष्ट अशी करायची की जेव्हा तुमचे केस थोडेसे ओले आहेत, म्हणजे 70% वाळलेले आणि 30% ओले आहेत, तेव्हा तुम्हाला करायचं आहे की कोणत्याही कंपनीचं सिरम तुम्ही विकत घेऊ शकता. त्याच्यामध्ये फार साऱ्या कंपन्या आता आल्या आहेत. ट्रेसेमे, लिव्हॉन, स्ट्रिक्स. त्याच्यामधलं माझं म्हणजे तुमच्या हेअर्सला तुम्ही यूज करून बघू शकता. तर माझ्या मते जे स्ट्रिक्सचं असतं ते थोडंसं एवढं स्टिकी नसतं. सो जे स्ट्रिक्सचं हेअर सिरम असतं ते एवढं स्टिकी नसतं, पण ते खूपच छान क्वालिटीमध्ये येतं. आणि त्यानंतर येतं लिव्हॉनचं. लिव्हॉन इज माय फेवरेट. ते थोडंसं थिकमध्ये असतं, त्यामध्ये थिक असल्यामुळे ते क्वांटिटी त्याची कमी लागते. सो मी लिव्हॉन वापरते. तुम्ही वापरून पाहू शकतात की तुम्हाला कोणतं सूट करते. कर्ली हेअर्ससाठी सुद्धा लिव्हॉन खूप छान पडतं आय थिंक. आणि ट्रेसेमेचं पण खूप छान सिरम आहे, मी तेही वापरलेलं आहे. तरीही मी लिव्हॉन प्रेफर करते. सो लिव्हॉनचं तुम्ही लावल्यानंतर मस्त असं टॅप करून आणि ते सिरम नेहमी कानाच्या खाली केसांना लावायचं असतं, तेही ओल्या केसांमध्ये. आणि लावल्यानंतर मस्त टॅप करून असं मस्त सगळीकडून असं लावून घ्यायचं आहे. मी त्याचा एक व्हिडिओ इथे दाखवते की मी कसं लावलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही ते केस ड्रायरने किंवा एअर ड्राय होऊ देऊ शकतात. स्ट्रेट हेअरमध्ये जास्त कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा अशी काळजी घ्यायची गरज नसते. हां, आणि द मेन थिंग कंडिशनिंग हे तुम्हाला करायचंच आहे. जसं तुम्ही स्किन केअर करतात, तर स्किन केअरमध्ये आपण बघतो की ऑइली जरी तुमची स्किन असेल तरी तुम्ही काय करायचं आहे, ऑइली जरी स्किन असेल तरी तुम्ही मॉइश्चरायझर हे लावायचंच आहे. हायड्रेटिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. तसंच हे केसांचंही आहे. केसांनाही हायड्रेशनची फार गरज असते. सो तुम्हाला काय करायचं आहे की केस धुतल्यानंतर तर कंडिशनर लावायचंच आहे. केस धुतल्यावर कंडिशनर लावायचं, 5-10 मिनटं ठेवून मग नंतर केस धुवून बाहेर यायचं आहे. ओके. सो तसं करायचंच आहे प्रत्येक हेअर टाईपच्या लोकांनी. पण बाहेर आल्यानंतर जर तुम्हाला असं वाटतंय की तुमचे केस फारच ड्राय होत आहेत आणि त्यांच्यासाठी मला एक कोणत्या प्रकारचं लिव्ह इन कंडिशनरची गरज आहे. म्हणून
नंबर 7मध्ये येतं लिव्ह इन कंडिशनर. सो लिव्ह इन कंडिशनर हे आपल्या ड्राय आणि फ्रिझी केसांना एक अत्यंत छान असं वॉल्यूम देऊन आणि खूप छान असं ते मॉइश्चराईज प्रोव्हाइड करतो. तर लिव्ह इन कंडिशनर इज मोस्ट इम्पॉर्टंट who having dry colored फ्रिझी हेअर्स. सो त्याच्यासाठी लिव्ह इन कंडिशनर हे असं कंडिशनर असतं की तुम्ही ते लावून सोडून देऊ शकता, त्याला धुण्याची गरज नसते. सो जे आय थिंक बेअर अँटीमनीचं खूपच छान लिव्ह इन कंडिशनर येतं. त्यानंतर लॉरियल पॅरिसचं खूप छान लिव्ह इन कंडिशनर येतं. मी दोघेही वापरले आहेत. तर मला त्यामध्ये बेअर अँटीमनी हे बेस्ट वाटलं. लिव्ह इन कंडिशनर हेही ओल्या केसांमध्ये सिरमच्या आधी तुम्ही इथून इथपर्यंत लावू शकता. त्याचे फक्त 3-4 पंप घेऊन कॉईनच्या आकाराचं घेऊन जसं आपण कंडिशनर लावतो तसं इथून खाली मस्त लावून सोडून देऊन त्यावर सिरम लावू शकतात किंवा सिरम इस्केप पण करू शकतात. ओके, तर हे झाले स्ट्रेट हेअरचं. तर आता आपण बोलणार आहोत महत्त्वाचं कुरळ्या केसांविषयी. कुरळ्या केसांविषयीच्या सेम काही स्टेप्स आहेत ज्या आपण स्ट्रेट हेअरमध्ये फॉलो केला. त्यामध्ये नंबर 1 आहे चंपी करणं. आदल्या दिवशी केली तर फारच छान, किंवा सकाळी उठल्यानंतर 1 to 2 hours आधी तुम्ही केस धुण्याच्या आधी जरी केली तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, नंबर 2मध्ये तुम्ही शॅम्पू करणार आहात. शॅम्पू हा फक्त स्कॅल्पसाठी आहे, नॉट फॉर युअर टिप हेअर्स. सो तुम्हाला फक्त शॅम्पू करायचं आहे स्कॅल्पवर. नंबर 3मध्ये येते तुम्ही शॅम्पू केल्यानंतर मस्ट हॅव कंडिशनर करणंच आहे. ऑलरेडी तुमचे कुरळे केस असल्यामुळं ते फार ड्राय आणि फ्रिझी दिसतात, तर त्याला मॉइश्चर प्रोव्हाइड करणं इज मस्ट. सर तुम्हाला ते छान क्वालिटीचं असं कंडिशनर प्रोव्हाइड करायचं आहे. जो शॅम्पू तुम्ही वापरत असाल त्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड म्हणजे हायड्रेशन प्रोव्हाइड करणारं इलेमेंट असणं फार महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचा शॅम्पू यूज करत असतात त्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड हे असलंच पाहिजे. आणि ते कंडिशनर लावल्यानंतर, शॅम्पू कंडिशनर केल्यानंतर बाहेर आल्यानंतर केस हे मस्त असे टॅप करून पुसायचे आहे जेव्हा. आणि कुरळे केसांनी हे कोंब करताना त्यांचे केस ओलेच पाहिजे. जर त्यांनी ड्रायमध्ये असं कोंब केला तर इतके फ्रिझी केस होतात की पूर्ण असा फुगा बनलेला असतो त्या केसात. ओरं असल्यावरच आपल्याला केस विंचरायचे आहेत. सो नेक्स्ट तुम्ही केस धुण्यापर्यंत केस विंचरायचे नाही. त्याची केअर तुम्ही मस्त ऑटोमॅटिकच ते कर्ल डिफाईन झाल्यामुळे ते खूप छान असतात. केस धुवायचे मग नंतरच विंचरायचे. ज्यामध्ये असे खूप साऱ्या प्रकारचे दातं वगैरे असतात ते कोंब यूज करायचे, किंवा असे मोठ्या दातांचे असे मोठे ब्रिसल्स असणारे आणि खूप गॅप असणारे कोंबनी मस्त ते केस विंचरून घ्यायचे. त्यानंतर लावायचं आहे आपल्याला नंबर 4मध्ये लिव्ह इन कंडिशनर. लिव्ह इन कंडिशनर हे कुरळ्या केसांसाठी एक वरदान आहे. जर तुम्हाला एकदम डिफाईन कर्ल्स हवे असतील की जे हायड्रेटिंग वाटत असतील, मॉइश्चराईज वाटत असेल, तर तुम्हाला काय लावायचं आहे, लिव्ह इन कंडिशनर इज मस्ट. सो लिव्ह इन कंडिशनर लावायची पद्धत अशी की तुम्ही मस्त केस असे विंचरून घेतले, त्याचे असे ऑलरेडी तुम्ही मोठे ब्रिसल्सचे वापरल्यामुळे त्याचे ऑलरेडी असे सेक्शन झालेले असतात ओल्या केसांमध्ये. तर मग त्याला मस्त लिव्ह इन कंडिशनर लावायचं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक केसांना इथून खाली लावायला हवं. आणि त्यानंतर नंबर 5मध्ये येते ते क्विज करायचे. अशी छान त्याचे कर्ल्स होतील असे क्विज करायचे. मस्त क्विज करून झाले सगळ्या बाजूने, मस्त त्याचे कर्ल्स. आणि नंतर त्याला जर तुम्ही सिरम लावत असाल तर सिरम वगैरे लावायचा त्यावरतीच. ते सिरम त्या क्विजला लॉक करून ठेवतं, ते कर्ल्स डिफाईन करतं ऑटोमॅटिक. ते ड्राय झाल्यानंतर किंवा ड्रायरने विथ मिनिमम ऑर नो हीटवर तुम्ही ते ड्राय करू शकतात आणि खूप छान तुम्ही तुमचे कर्ल्स एन्जॉय करू शकतात. खूप छानच ते कर्ल्स असतात आणि ते 5 दिवस तरी असेच हायड्रेटिंग राहतात. आता त्यामध्ये कुरळ्या केसांवाल्या लोकांनी केस विंचरायचे नाही. जोपर्यंत ते नेक्स्ट टाईम केस धुवत नाही, ओले करत नाही, त्याआधी त्यांनी केस विंचरायचे नसतात. कुरळे केसांनी प्रेफर करायचं की ते हफ्त्यातून ॲटलिस्ट 2 टाईम्स तरी त्यांनी केस धुतले पाहिजे. सगळ्यांनीच 2 टाईम्स तर द मोस्ट कॉमन
hair type in India is frizzy hair. No, but frizzy hair is not type of hair. So frizzy hair हा हेअरचा टाईप नसतो. ड्राय हेअर हा हेअरचा टाईप नसतो. पण ड्राय, फ्रिझी आणि विंचरल्यानंतर ते स्ट्रेट दिसणारे असे जे केस असतात त्या केसांना म्हणतात, जो माझा ही केसांचा टाईप आहे तो म्हणजे आहे वेवी हेअर्स, की जे कुरळे याकडेही जात नाही आणि नाही ते स्ट्रेट असतात. पण त्यामध्ये वॉल्यूम हा खूप छान असतो. जर प्रॉपर हायड्रेशन प्रोव्हाइड केलं, तुमचे जे वेवी हेअर्स आहेत त्यांना प्रॉपर हायड्रेशन प्रोव्हाइड करून ते खूपच छान वेव क्रिएट केल्या तर ते खूप छान दिसतात, खूप मॅनेजेबलही होतात. तर सेमच फ्रिझी हेअरलाही जी ट्रीटमेंट आहे ती सेम द्यायची आहे. हां, पण फ्रिझी हेअरचे जे फायदे आहेत ते एक हे आहेत की तुम्ही ते ओल्यातही विंचरू शकतात आणि ते तुम्ही म्हणजे वाळल्यानंतरही केस विंचरू शकतात. जसंही मी पहिलेही सांगितलं की स्ट्रेट हेअर हे आपल्याला वाळल्यानंतर, कोरडे झाल्यानंतर विंचरायचे आणि कर्ली केस हे आपल्याला ओल्यातच विंचरून घ्यायचे आहेत. तसं ह्या केसांना लिमिटेशन नाही, हे तुम्ही कधीही विंचरू शकतात. थोडंसं वॉटर स्प्रे करून जर तुम्ही तिथे एखाद्या चांगल्या कंपनीचं सिरम लावलं आणि जर तुम्हाला थोडेसे कर्ल्स असे खाली खाली कर्ल्स पाहिजे असेल, थोडंसं वेव तयार करायचं असेल, तर बेस्ट ऑप्शन इज लिव्ह इन कंडिशनर. सो चांगल्या कंपनीचं लिव्ह इन कंडिशनर तुम्ही बाय करू शकता. डेफिनेटली ही तुमची गरज आहे. ते बाय केल्यानंतर शॅम्पू कंडिशनिंग केल्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्हाला कानाच्या खाली तुम्हाला ते कंडिशनर लावायचं आहे, लिव्ह इन कंडिशनर, आणि त्याला थोडेसे तर तुम्ही त्याला थोडेसे कर्ल्स डिफाईन करू शकता कानाच्या खाली लावून आणि असे मस्त क्विज करून थोडेसे कर्ल्स, लई कर्ल्स पडणार नाही कारण ते वेवी आहेत. छान अशा वेव तयार होतात जशा माझ्या आता झालेल्या आहेत. मी कालच बाथ घेतलं आहे आणि खूपच छान असं थोडेसे ते फ्रीजी झाले पण खूपच छान पद्धतीने ते मॅनेज होतात. सो तुम्हाला जर टिप्स ह्या आवडल्या असतील तर नक्की फॉलो करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला मी 3 महत्त्वाच्या टिप्स यामध्ये देणार आहे. तर त्या 3 महत्त्वाच्या टिप्समध्ये पहिल्या नंबरला येते की तुम्हाला स्कॅल्प मसाज ही करायचीच आहे. तुमचा असा एकही दिवस जायला नको की तुम्ही वन टाईमसुद्धा स्कॅल्प मसाज केली नाही. जेव्हाही तुम्ही केस विंचरायला घ्याल तेव्हा तुम्ही अशा स्कॅल्प मसाजरने किंवा तुमच्या बोटाने खूप छान स्कॅल्प मसाज देऊ शकतात. तर स्कॅल्प मसाज हे ऑइलिंगपेक्षा चांगलं वर्थ इट काम करतं. ते तुमच्या ज्या नसा असतात, ज्या प्रोटीन किंवा ते रक्तवाहिन्या ते जागृत करतात आणि केस त्याने मजबूत होतात आणि ते करणं मस्टच आहे. स्कॅल्प मसाज इज मस्ट. तुम्ही स्कॅल्प मसाज करून बघा. 1 महिना तुम्हाला तुमच्या हेअरफॉलमध्ये नक्की फरक जाणवेल, तुमच्या टेक्स्चरमध्ये नक्की फरक जाणवेल. सर नंबर 2 टिप ही आहे की केसांना मॉइश्चराईज करायला विसरू नका. नुसतंच त्याला फेस करून शॅम्पू लावतायत, सोडून देत आहेत, हे ड्राय करतायत तर तुमचे केस अत्यंत फ्रिझी होणार आहेत, खूप खराब होणार आहेत. डोंट डू दॅट मिस्टेक. कंडिशनर आणि त्यानंतर सिरम हे कंपल्सरी आहे. जशी स्किन केअर असते तशी हेअर केअरही असते. ह्या कोणत्याही स्टेप्स मिस झाल्या तरी कंडिशनर आणि तुम्हाला सिरम ही स्टेप्स गाळायची नाही, ही करायचीच आहे. कोणत्याही टाईपच्या हेअरसाठी कंडिशनिंग हे मस्ट आहे. शॅम्पू केल्याने त्याचे जे पोर्स असतात, केसांचे जे वरचं परत असते ती मोकळी झालेली असते, त्यामध्ये डर्ट वगैरे जाऊन तुमचे केस फार फ्रिझी होऊ शकतात. तर त्यामुळे जर आपण त्या ओपन पोर्समध्ये केसांच्या जर चांगल्या प्रकारचा कंडिशनर लावलं तर ते क्लोज होतात, त्याला मॉइश्चर भेटतं आणि केस तुमचे खूपच छान आणि कमी गळायला लागतात. सो नंबर 2मध्ये आहे मॉइश्चरायझिंग इज मस्ट आणि नंबर 3मध्ये आहे डिटँग्युलर ब्रश. तुमच्याकडे एक अशा प्रकारचा डिटँग्युलर ब्रश हा असायलाच हवा. हा ऑनलाईन पण मिळतो. डिटँग्युलर ब्रश हे खूप प्रकारचे असतात, तसा मला हा आवडला आहे. तर ज्यामध्ये असे खूप सारे तुम्ही बसू शकता ब्रिसल्स असतात, थोडेसे लांब असतात, ज्याच्याने डिटँगलिंग करणं फार इझी होऊन जातं. तुमच्याकडे असा एक ब्रश असलाच पाहिजे आणि एक
तुमच्यासाठी एकदम चांगली आणि महत्त्वाची टिप म्हणजे एक एक्स्ट्रा टिप, त्यामध्ये तुम्ही हे स्कॅल्प मसाजर बाय करू शकता. हे जेव्हा मी घेतलं होतं हे ओन्ली 75 रुपीजला होतं ऑफरमध्ये. तर आत्ताही ते काय 100च्या वरती नसणार. तुम्ही एक स्कॅल्प मसाजर ऑर्डर करू शकतात की ज्याचे जे ब्रिसल्स असतात, रिव्ह्यू वगैरे बघून घ्यायचं आहे. त्याचे जे ब्रिसल्स असतात ते फारच असे मऊसूत असे सिलिकॉनचे असले पाहिजे की जे तुमच्या टोकापर्यंत स्कॅल्पपर्यंत गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही शॅम्पू करताय, शॅम्पू करताना स्कॅल्प क्लिअर होणं फार महत्त्वाचं आहे. शॅम्पू करायचं जे रिझन आहे ते हेच आहे की स्कॅल्प क्लिअर करणं. सो ह्याने खूपच छान मला रिझल्ट वाटतो. प्रत्येक स्कॅल्पच्या तळाशी जाणारा हा आहे, कारण माझ्या आईचे केस फार जास्त कुरळे, फार जास्त फ्रिझी आणि ड्राय आहेत आणि तिचे केसांचा असा बपका होतो. पण पाणी लावल्यानंतर जेव्हा ती शॅम्पू करायला जाते तेव्हा तिनेही जरीही असं म्हणजे स्कॅल्प धुण्याचा प्रयत्न केला, फेस काढण्याचा प्रयत्न केला, तर हा तिच्या डोक्यापर्यंत जातो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपले जे असे कोम असतात किंवा मसाजर असतात ते वेगळे हवे, कुणाशी ते शेअर करायचे नसतात. कारण फॅमिली मेंबर्स आपण म्हणतो, पण नाही. कारण स्कॅल्प जेव्हा आपण मसाज करतो, जेव्हा आपण कोंब करतो, तेव्हा आपल्या जे स्कॅल्पचे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ते त्यावर येतात. आणि तेच पार्टिकल्स जर कोणाला जास्त कोंडा असेल, कोणाला कमी असेल, तर एकमेकांचा सहवास किंवा एकमेकांच्या सहवासात राहून ते आपले जे प्रॉब्लेम्स असतात, हेअरचे प्रॉब्लेम, त्यामुळे आपले जे हेअरचे जे प्रोडक्ट असतात, नॉट शॅम्पू अँड दॅट ऑल, बट जे विंचरण्याचे प्रोडक्ट असतात ज्यामध्ये थोडीफार प्रमाणात तुमची स्कॅल्प येऊ शकते, कोंडा येऊ शकतो, ते प्रोडक्ट्स हे नेहमी प्रत्येकाचे वेगळे असायला हवेत. ट्रॅव्हल, स्किन केअर, फॅशन रिलेटेड प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येतच असते. तर सबस्क्राईब माय चॅनल, बी द पार्ट ऑफ माय फॅमिली. ओके, बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू ऑल. बाय.